लोखंडी तव्यात मी चपात्या बनवले ते कसल्या मस्त झाले ते बघा. हो का कसले भारी झाले ते का किती छान चपात्या येत्या. हे लोखंडी तव्यात आणि लोखंडीच कढई आहे. त्यात मी ही भेंडीची भाजी बनवली बघा लोखंडी कढईमध्ये. तर आता भेंडीच्या बियांची आमटी बनवणार आहे. तर भेंडीच्या बियांची पण आमटी तुम्हाला दाखवते मी किती छान होती ती आणि कशी बनवते ती पण दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा आता ही चपात्या झाल्या माझ्या. तर आता मी भेंडी आणणार आहे आणि तुम्हाला दाखवते भेंडी पण आमची आणि आमटी पण दाखवते. बघा मंडळी कसल्या मोठ्या मोठ्या भेंड्या झाल्या त्या आहे का. पण कवड्या येत्या हो ही भेंड्या. गिरायकाला नको ते 2च दिवस झालं तोडल्या नाही त्या. तर किती मोठी झाली भेंडी बघितली काय. हो का कसली झाली भेंडी. आता हीच भेंडी आपण तोडणार आहे. ह्याच्यामध्ये बिया निघते त्या. ही भेंडी तोडायची आणि ह्याची आमटी बनवायची. आता हिरव्या मिरचीची आमटी असते बघा. 2च दिवसात कसल्या मोठ्या झाल्या त्या. एकादशी आली आषाढी एकादशी मोठी आहे म्हणून तोडल्या नाही त्या. म्हणलं कुठलं गिरायक येतंय आता एकादशीमुळं. हो का कसल्या भेंड्या झाल्या त्या आहे का. मी आता भेंड्या तोडणार भाजीला घेऊन जाणार आहे. आता ही मोठ्या मोठ्या भेंड्या हो का कवळ्या आहेत आणखीन तुटते ते चांगल्या आहे का. हो का चिरते ते पण चांगले. हे गिरायकाला आता लय नाजूक खायची सवय लागली. लयच नाजूक माणसं निघले ती हो काय करावं. त्याच्यामुळं तर माणसं पण जास्त दिवस टिकत नाही ते. आता पूर्वीचं खाणं कसलं होतं बघा की आमच्या सासरे तर 100 वर्ष जगले. कुठं गुडघा दुखला नाही कधी. किती पण लांबचं दिसायचं. 6 किलोमीटर आमच्यापासून संत कुर्मुदास कारखाना आहे. तर ते कारखाना दाखवत होता आम्हाला आमचं सासरे. आणि सासूबाई पण आता बघा की 90 वर्ष झाले त्या सासूबाईंना पण 90 वर्ष झाले ते. तरी मंडळी खोटं सांगत नाही. एकच म्हैस आहे आमच्यात. तर त्या म्हशीला गवत काढते त्या म्हशीला. आम्हाला आता सारखं ही भेंडी भाजी विकायला घेऊन जावं लागतं. मग त्या म्हशीची पण जरा हायगई होती आमच्याकडनं. त्यांना बस वाटत नाही तेवढंच पाय पण चालू राहते. तर मग हे का हे करते त्या म्हशीला गवत काढते त्या. तिथं आम्ही पाण्याची बादली नेऊन ठेवतो बारकी बादली. ती बादली तेवढी ठेवते त्या पाण्याची. आणि ती एक कुटीची बादली पण नेऊन ठेवायची म्हशीला वाचायला. कुटीची म्हणजे वैरण कुटी केलेली कडबा कुटी केलेली तशी ती ठेवते त्या म्हशीला. तेवढं काम करते त्या बघा. भाजी बांधू लागते त्या. थोडं म्हशीला गवत काढते त्या. तसं आपल्याला होईल का आपलं तेवढं वय झाल्यावर नाही का नाही होणार बघा की. पूर्वीची लोक खाणं पण देशी होतं सगळं. त्याच्यामुळं ती टिकत होती जास्त दिवस. आताच्या लोकांना काय सगळं हायब्रिड निघलंय. सगळं फवारलेलं औषधं सोडलेली. त्याच्यामुळं रोग पण व्हायला लागले ते लोकांना. कसलं पण कॅन्सर व्हायला लागले ते. कसलं गुडघं दुखत्यात आहे तर कोणाच्या किडण्या खराब होते ते. कोणाला दिसायचं कमी आलंय तर कसलं पण आजार निघले ते. आता काय सांगायला ती सांगा. का भेंडीतनंच गवारी पण लावली होती. कसल्या गवारीला पण शेंगा आले ते. हो का कसली गवारी बघितली का किती छान आहे ते. हो का 2 तोडं झालेत ह्याचं. चांगली विकती बघा. 100 रुपये किलो आहे गवारीची शेंग आमच्या इकडं. तर आता म्हणलं आज मोठा ब्लॉग बनवावा. तुम्हाला सगळी संपूर्ण आमची शेती दाखवावी. काय काय करते ते पण दाखवावं. चला आता भाजी काढली चुक्याची. आता चुक्याची भाजी पण आणू आपण डोक्यावर उचलून. स्वयंपाक अर्धा सोडला. चुक्याची भाजी बांधायला घेऊन आली. आता म्हातारीला दिली म्हणजे तेवढेच आमच्या सासूबाई बसून बसून बांधते त्या. त्यांच्याजवळ आता ही चुका आहे ना. हो का चुक्याची भाजी काढून ठेवली. कॅरेट काढलंय त्यांनी एक नेले. आता ही घरी न्यायचं. इकडं ऊस आहे. ही भेंडी हो का ही भाज्या काय किती पण काढल्या तरी संपच ना ते बघा. भाज्या किती दिवस झालं लावले ते. हो का इकडं पण भेंडीच आहे अशी. हे मोठा प्लॉट आहे भेंडीचा. हो का इकडं ह्यातनं गवारी लावलेली आहे. दोन्हीतनं पण गवारी लावलेली आहे. हे बघा आमचं शेत. वरी डाळिंब आहे. ही पांढरं दिसतंय ना लांब तिथं डाळिंब आहे झाकलेलं. घराजवळच आहे ती डाळिंब पण. चला आता आपण ही कॅरेट घेऊन जाणार आहे भाजीचं डोक्यावर. बघा हो का कॅरेट घेतलं डोक्यावर. आता चालली घरी मी. आता ही भाजी सासूबाईला बांधायला लावायची. माझा थोडा स्वयंपाक राहिलेला मी करणार. हे भेंड्या तोडायच्या परत गवारी शेंगा तोडायच्या. आता आम्ही दोघंच आहे बघा काढायला. हे बाया पण भेटत नाही त्या. दुपारी 2 वाजेपर्यंत काढायचं आणि घेऊन जायचं. दम लागला मला हे उचलून. लय जड लागतंय. लय भरलंय. परत जाणार आहे परांड्याच्या बाजारला. भेंडीचे बी असे भाजून घेतले.
तव्यात, अशा लोखंडी तव्यात. आता ही भेंडीची बी ताटात काढून घ्यायचं. ही हिरव्या मिरच्या पण अशा थोडं तेल टाकून भाजून, तेल तापलं आता आपण ह्याच्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहे. मग आता हे जिरे, मोहरी, लसूण आणि हे कढीपत्ता. आता हे हळद टाकायची, हलवून घ्यायचं हे. आता हे त्या भेंडीच्या दाण्याचं बी असं भेंडीचं दाणं बारीक करून घेतलेत भाजून, हिरवी मिरची, लसूण आणि हे शेंगदाण्याचं कूट. यात थोडंसं पाणी टाकायचं, असं फोडून घ्यायचं हे. आमटीच्या चवीनुसार आता मीठ टाकायचं आणि थोडीशी आमटी उकळली की आता ही काढून घ्यायची दुसऱ्या पातेल्यामध्ये. लोखंडी कढई आहे ही, ते एकदम मस्त लागते. ही झाली बघा आपली भेंडीच्या बियाची आमटी. बघा पातेल्यात काढून घेतली कढईमधनं. आता हे झालं बघा देशी गावरान जेवण आमचं, शेती गावाकडचं जेवण, साधं जेवण एकदम मस्त आमटी लागते बघा. आता ही भात, कांदा, लिंबू आणि आमटी मस्त झाली बघा आमटी भेंडीच्या बियाची. हे जेवायला कालची एकादशीला तर शाबू कधीच खाऊ नये मंडळी. शाबू खायचं म्हणजे एकदम पोटाचा आजार वाढवायचं काम.